माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 8 जुलै रोजी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 8 जुलै रोजी दत्तूशेठ पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचेही बाळाराम पाटील यांनी यावेळी नमूद केले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील तसेच रयत शिक्षण संस्थेचे मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. नमस्कार. या ठिकाणी पजोमात्र विद्यालय नावडे या वास्तूमध्ये आपलं साऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याला जे या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते 8 जुलै रोजी माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ पाटील यांचा 8 जुलै हा जयंतीचा दिन आणि त्या दिवशी त्यांचं एक अतिशय चांगलं स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा आपण या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उजव्या बाजूला तयार केलेला आहे. त्या स्मारकाचं उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण सोहळा 8 जुलैला 11 वाजता या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब अध्यक्ष रयत शिक्षण संस्था यांच्या हस्ते आपण आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ काका शिंदे, संघटक अनिल पाटील साहेब, संस्थेचे सचिव विकास देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत विधान परिषदेचे सदस्य किशोर दराडे हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. माजी विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य दत्तात्रय सावंत हे या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्याला माहिती द्यावी आणि आपल्या प्रतिष्ठित प्रसार माध्यमातून आमच्या ह्या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं अशी विनंती करायला या ठिकाणी आपल्याला बोलावलेलं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपण निश्चितपणाने या कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन आम्हाला सहकार्य कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. वैशिष्ट्य काय असतात, कशा पद्धतीने तुम्ही निर्मिती केली, एकंदर आपण जर बघितलं तर समाजाची मेमरी अतिशय शॉर्ट आहे. ह्या परिसरामध्ये किंवा मागच्या कालखंडामध्ये कुणी काय योगदान दिलं, काय केलं याची माहिती अलीकडच्या तरुण पिढीला फारशी होताना दिसत नाहीये. आज आपला परिसर आपण बघितला तर 80% जनता ही मायग्रेटेड आहे, स्थलांतरित आहे. याच्यातले 50% लोक महाराष्ट्राबाहेरची आहेत. त्याच्यामुळे या परिसरासाठी ज्यांचं अतिशय मोलाचं असं योगदान आहे अशा मंडळींच्या बाबतीत ही आपण बघितलं तर तरुणाईला किंवा जनरलच नागरिकांना फारशी माहिती आहे असं दिसत नाही. आणि या साऱ्या परिस्थितीमध्ये आपल्या पूर्वसुरींची शेतकरी कामगार पक्ष असेल, रयत शिक्षण संस्था असेल किंवा या परिसरामध्ये अतिशय भरीव योगदान देणाऱ्या मंडळींची माहिती पुढच्या पिढ्यांनाही असावी, त्यांचं समाजाप्रती असणारं योगदान, त्यांचं कर्तृत्व माहिती व्हावं या दृष्टिकोनातून माझ्या काही सहकार्यांनी विनंती केली की आपण अशा पद्धतीचा उपक्रम केला पाहिजे. आणि तदनंतर आम्ही मंडळींनी या ठिकाणी निर्णय घेतला की
तात्यांचं स्मारक या ठिकाणी व्हावं. तात्यांचं योगदान शेतकरी कामगार पक्षाच्या एकंदरच पनवेल उरण रायगड जिल्ह्याच्या याच्यामध्ये अतिशय भरीव राहिलेला आहे. 1960च्या दशकामध्ये दिवा पाटील, दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत, गुटराम शेठ, वाजेकर शेठ, रघुनाथ शेठ, दापोलकर, अनंता शेठ भोईर अशी मंडळी, पळसप्याचे विठूशेठ गवंडी, पिरकोनचे क्रुद जोशी या साऱ्या मंडळींनी मिळून रयत शिक्षण संस्थेचं वटवृक्ष या परिसरामध्ये आणण्याचं काम केलं. या परिसरामध्ये विविध माध्यमिक शाळांच्या सोबतच पनवेल कॉलेज असेल, पुंडा कॉलेजच्या उभारणीचं काम या ठिकाणी दिवा पाटील, दत्तूशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या काळच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं या परिसराला शिक्षणाची गंगा आणून दिली. तत्पूर्वी पनवेलमध्ये फक्त विखे हायस्कूल हेच एक शिक्षणाचं साधन होतं आणि जिल्हा परिषदेच्या शाळा 4थी पर्यंतच्या गावागावामध्ये जिथं होत्या तेच साधन होतं. पण ह्या साऱ्याची कल्पना आज आपण बघितली तर फारशी नवीन पिढीला, शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नाही अशी परिस्थिती आहे. पालकवर्गाला असणं तर दूरच राहिलं. आणि म्हणून मग हे करत असताना माझ्या सहकार्यांनी चर्चा केल्यानंतर आम्ही मंडळींनी अनेक बैठका घेतल्या. तदनंतर या ठिकाणी दत्तूशेठ पाटील स्मारक समितीची आम्ही स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून ह्या कामाला आम्ही पूर्तता दिली. ज्या गोष्टीची माहिती स्थानिक मंडळी जी आहेत त्या मुलांनाही, नवीन पिढीला नाही, ती माहिती जी बाहेरून आपल्याकडे आलेली आहे यांची संख्या 80% जाते. त्या मंडळीला असणं दुरापास्तच आहे. म्हणून ज्याचं योगदान आहे त्याची माहिती असावी या उद्देशाने हे केलेलं आहे. थोड्या बहुत प्रमाणात विमानतळाच्या नामकरणामुळे म्हणा, शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाचे नेतृत्व असल्यामुळे म्हणा, दिबा पाटलांच्या बाबतीत काही अंशानं माहिती तरुण पिढीला आहे, पण बाकी फारशी माहिती असताना दिसत नाही. त्याच्यामुळे हा निर्णय घेतला गेला आणि त्याची अंमलबजावणी करत असताना आपल्याच परिसरातील शिल्पकार, प्रख्यात शिल्पकार, कीर्तनकार भजनी बुवा, अरुण बुवा कारेकर यांच्याशी आम्ही मंडळींनी चर्चा केली. त्यांनी काही संकल्पना आमच्या समोर ठेवल्या आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी हे स्मारक आपण प्रत्यक्षात उतरवलं. अमित पाटील नावाचा आपला स्थानिकच आर्किटेक्ट आहे, त्यानं या स्मारकाची रूपरेषा केली आणि अरुण बुवा कारेकर यांनी पुतळा आणि आतलं कन्सेप्ट सगळं केलं. एक अतिशय चांगल्या पद्धतीनं हे स्मारक साकारलेलं आहे. पत्रकार परिषदेनंतर आपण एक नजर त्या कॅम्पसवर मारावी अशी आपल्याला विनंती आहे. जे एकंदरच आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये केवळ दत्तूशेठ पाटील म्हणजे तात्यांचं स्मारक किंवा पुतळा अशी संकल्पना नसून त्याच्यामध्ये तात्यांचा जो जीवनपट आहे तो संक्षिप्तपणानं जनतेसमोर कसा येईल हा प्रयत्न केलेला आहे. अर्थात तात्यांचं जीवन आलं की ह्या परिसरातली त्या काळातली सारी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक चळवळ आपोआपच त्याच्यामध्ये उतरते. तात्यांचं आपण जर बघितलं तर ठळक जरी सांगायचं झालं तरी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अतिशय चांगलं योगदान राहिलेलं आहे. त्या चळवळीच्या दरम्यान कर्नाटकातल्या बेल्लारी जेलमध्ये तात्या 11 महिने होते. आणीबाणीच्या वेळेस त्या संघर्षामध्ये तात्या आघाडीवर होते. विसापूरच्या जेलमध्ये तात्या त्यावेळेस 1 वर्षभर होते. ज्या नव्या मुंबईच्या जडणघडणीसाठी शासनानं 95 गावातली पनवेल, उरण आणि ठाणे जिल्ह्यातल्या बेलापूर तालुक्यातल्या जमिनी 95 गावच्या भूसंपादित केल्या. त्या सिडको विरुद्धच्या लढ्यामध्ये दिबा पाटील आणि तात्या यांचं अतिशय मोठं योगदान होतं. बेलापूर पट्ट्यातली मंडळी त्यावेळेस त्यांच्या सहकार्याला होती आणि एक ऐतिहासिक असा लढा तो होत गेला. टप्प्याटप्प्यानं 70 पासून सुरू झालेला हा लढा 81 मध्ये खऱ्या अर्थानं आकार घेत गेला. 81ला
त्या ठिकाणी प्रचंड दडपशाही SRPची आणि शासनाची झाली. शेकडो लोकांना लाठीमार झाल्या, अटका झाल्या. तदनंतर या लढ्याची तीव्रता आणखी वाढवून 84 पर्यंत हा लढा परमोच्च सीमेला गेला. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दिबा पाटील, दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत, तुह वाजेकर, त्यावेळचे त्यांचे समकालीन सारे नेते यांच्या नेतृत्वाखाली हा लढला गेला. त्याच्यामध्ये नवीन पिढीचे विवेक पाटील असतील, रामशेठ ठाकूर असतील, JM म्हात्रे असतील, यांनी देखील त्यांचं योगदान दिलं. पनवेलचे शेतकरी कामगार पक्षातले शहरातले शिरेदार, त्या ठिकाणी फारुख शेठ बड्डी, महमूद शेठ मस्ते, शशिकांत कानपिळे ह्या मंडळींनी योगदान दिलं. अशा एकंदर तो लढा साकारत गेला आणि 84 मध्ये त्या लढ्यामध्ये दास्तान फाट्याला 5 शेतकरी हुतात्मे झाले. त्या शेतकऱ्यांच्या हुतात्म्यातून आणि लढ्यातून नव्या मुंबईच्या एकंदर शेतकऱ्यांना 12.5% लाभ मिळाला, जे की कुणाच्याही जाणीमनी नव्हतं. फक्त लढ्याचं नेतृत्व करणारे दिबा पाटील, दत्तूशेठ पाटील आणि ठराविक लोकांना याची संकल्पना माहिती होती. आणि नंतर हा लढा इतका पराकोटीला गेला. त्या काळात शरद पवार साहेब हे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी 84 मध्ये या लढ्याला दत्ता सामंत, शरद पवार साहेब यांनी खूप मोठं सहकार्य प्रकल्प रस्ताना केलेलं होतं. भारती पवार कोल्हापूरच्या होत्या, त्यांचं सहकार्य मोठं होतं. या साऱ्यातून जो ऐतिहासिक असा निर्णय झाला 12.5% विकसित जमीन परत देण्याचा, त्याच्यामुळे आज प्रकल्पग्रस्त सुस्थितीत असताना आपल्याला दिसताय ती वस्तुस्थिती आहे. आणि या लढ्यापासून तदनंतर ही साऱ्या ह्या उपक्रमांमध्ये तात्या अतिशय सक्रियपणाने सहभागी होते. तात्यांचा स्वभाव हा पहिल्यापासून अतिशय स्पष्ट, बोलणं देखील परखड किंवा स्पष्ट असायचं. कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे तात्या हे व्यक्ती होते. आणि दिबा पाटील साहेब हे सरचिटणीस या नात्यानं किंवा मंडल आयोगाच्या नात्यानं देशभर राज्यभर दौरे करत असताना, विरोधी पक्ष म्हणून दौरे करत असताना खऱ्या अर्थानं तात्या, जनार्दन भगत या मंडळींनी शेतकरी कामगार पक्षाची दैनंदिन नेटवर्कचं काम त्या काळात सांभाळलेलं होतं. विवेक पाटील साहेबांनी त्या आल्यानंतर, विवेक पाटील असतील, GR पाटील असतील, दशरथ ठाकूर असतील, यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली होती. पण प्रत्यक्ष कामकाजात मात्र तात्या सातत्यानं कार्यरत राहायचे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून 78, 85 आणि 90 अशा 3 वेळेला या पनवेल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी तात्यांना मिळाली. रयतच्या ह्या शाळा, त्यांची प्रगती व्हावी, कॉलेजेसची प्रगती व्हावी म्हणून अतिशय चांगलं जागल्याचं काम तात्यांनी सातत्यानं केले. फुंडा कॉलेजच्या परवानगीचा किस्सा मी स्वतः बरोबर होतो म्हणून मुद्दाम सांगतोय की फुंड्याच्या कॉलेजला परवानगीला आम्ही मंडळी गेलो. आमच्या सोबत PJ पाटील, YJ कडू, मडवी सर आणि त्या परिसरातले पदाधिकारी होते. कमल किशोर कदम त्यावेळेस पुलोचे शिक्षण मंत्री होते. त्यांनी परवानगी दिल्यानंतर बाहेर आल्यानंतर मडवी सरांच्या लक्षात आलं की परवानगी फक्त आर्ट्स आणि कॉमर्सची दिलेली आहे. तात्यांना त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही मंडळी तातडीनं लॉबीमधून पुन्हा त्यांच्या दालनाकडे गेलो. कमल किशोर कदम साहेब हे बाहेर जाण्यासाठी दरवाजात निघालेले होते. तात्यांनी त्यांना दरवाजामध्येच अडवले आणि त्या ठिकाणी सांगितलं, कमल किशोर कदम साहेब, आपण परवानगी तर दिली पण त्याच्यामध्ये एक त्रुटी ठेवलीत, सायन्सची परवानगी आपण दिली नाहीत. ते सांगत होते आपण करू म्हणून, पण तात्यांनी तिथं सांगितलं दरवाजामध्ये आडवं होऊन सायन्सची परवानगी द्यायची आणि बाहेर जायचं. त्यांनी देखील तात्यांचा आग्रह मानला आणि दरवाजामध्ये सायन्सच्या महाविद्यालयाला परवानगी त्यांनी त्या ठिकाणी दिली. अशा पद्धतीची कामाची तात्यांची पद्धती होती. तात्यांनी कुटुंब प्रमुख या नात्यानं शेतकरी कामगार पक्षाचा डोलारा त्यावेळेस अतिशय चांगल्यापणानं सांभाळला. स्पष्टता ही तात्यांच्या स्वभावाचा एक मोठा गुण होता.
दिवा पाटील साहेब असतील, दत्ता पाटील साहेब असतील, प्रभाकर पाटील असतील, यांची देखील एखादी गोष्ट पटली नाही तर त्यांना ती स्पष्टपणानं सांगून ती दुरुस्त करायला तात्या त्या ठिकाणी भाग पाडायचे, किंवा जर त्यांचं म्हणणं बरोबर असेल तर ते स्वीकारून तात्या हे व्हायचे. काम करत असताना जिल्हा परिषद, पंचायत समितीचं सभापती पद अशा विविध टप्प्याटप्प्यावर तात्या विधानसभेपर्यंत गेले. आणि एका क्षणी त्यांना जेव्हा जाणीव झाली की आपलं शरीर साथ देत नाही, त्यावेळेस विवेक पाटील साहेब यांना आपलं उत्तराधिकारी म्हणून विधानसभेमध्ये पाठवण्याचं मोठेपण दाखवत त्या ठिकाणी तात्यांनी सक्रिय राजकारणातून पदाच्या बाबतीत निवृत्ती घेतली. पण तात्या हे अगदी अंतिम श्वासाच्या 5-6 दिवस शेवटचे हॉस्पिटलला, पुणे हॉस्पिटलला 3 दिवस आणि बॉम्बे हॉस्पिटलला 3 दिवस असे 6 दिवस ऍडमिट होईपर्यंत सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये बाहेरच्या बाजूला आमच्या एक केबिन होती. कामगार आघाडी आणि महिला आघाडीसाठी शेवटच्या कालखंडात त्यांना चालायला वगैरे अडचण होती, पण शेवटपर्यंत तात्या पक्ष कार्यालयात यायचे. आम्ही असेल, विवेक पाटील असतील, काशीनाथ पाटील असतील, आमच्या कामात कुठे चुकत असेल, कुठं आमच्याकडून काही उणं होत असेल तर कार्यकर्ते तात्यांपर्यंत त्या गोष्टी न्यायचे आणि आम्हाला बोलावून योग्य ती सुधारणा करायला तात्या तातडीनं त्या ठिकाणी भाग पाडायचे. म्हणजे अलीकडं आपण बघितलं की आज पक्षानं तिकीट दिलं पण मी पराभूत झालो होतं. 4-4 वेळेला आमदारक्या भोगलेली मंडळी पक्ष सोडते. आयुष्यभर घरामध्ये मंत्रीपद, आमदारक्या असलेली मंडळी निवडणुकीचं तिकीट पक्षाने दिल्यानंतर पराभूत झाले तरी पक्ष सोडताना दिसतात. पण तात्या स्वतः आमदारकीचा त्याग करून शेवटपर्यंत पक्षाच्या कामकाजात सहभागी होत होते. हे मोठे साक्षीदार त्या गोष्टीचे आहेत. कारण माधवराव हे अगदी 16व्या वर्षापासून शेका पक्षाच्या कामकाजात सक्रिय असणारं व्यक्तिमत्व आहे. ह्या पद्धतीचं काम करणारे आणि 60-65 वर्षाच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या कारकिर्दीमध्ये तात्यांच्याकडे कुणी बोट दाखवून काही आरोप करावा किंवा काही बोलावं अशी संधी विरोधकांनाही मिळाली नाही. अतिशय पारदर्शक, अतिशय समृद्ध आणि संपन्न असं सार्वजनिक आणि खाजगी आयुष्य तात्यांनी या ठिकाणी व्यतीत केलं. तात्यांच्या आयुष्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तात्यांच्या अंत्यविधीचा सोहळा हा अतिशय नेत्रदीपक आणि कोणालाही हेवा वाटावा असा होता. हजारोच्या संख्येनं लोक रिग लावून त्या ठिकाणी अंत्यदर्शनाला होती. तदनंतरचे 13 दिवस सांत्वनासाठी आम्हाला भेटायला येणाऱ्या लोकांची संख्याही दररोज हजाराच्या आकड्यात असायची. जे उत्तर कार्य तात्यांचं झालं तेही हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये झालं. म्हणजे माणसाला केवळ सत्ता असली तरच प्रेम मिळतं हा जो समज आज रूढ झालेला आहे, सत्तेच्या पलीकडे जाऊन एक व्यक्तिमत्व म्हणून तात्यांनी प्रेम मिळवलं. तात्यांचं काम हे केवळ राजकीय शैक्षणिक क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलं नाही. हरिभक्त परायण वैकुंठवासी सावळाराम महाराज यांच्या साथीनं तात्यांनी आगरी समाज धर्मशाळा पंढरपूर आणि आळंदीसाठी मोठं योगदान दिलं. संप्रदायाच्या क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या मंडळींची तात्यांचा अतिशय सलोखा होता, घरोबा होता. तुळशीरामबुवा दीक्षित असतील, मनोहरबुवा पोद्दार असतील, स्वामीबुवा असतील, शिवरामबुवा वरळीकर असतील, नामदेवबुवा कुटारीकर असतील, हरिभाऊ रिंगे असतील, त्या काळातले मोठे मोठे संप्रदायातली भजनी आणि कीर्तनकार मंडळी असेल किंवा लोक कलाकार क्षेत्रातली मोठी मंडळी असेल, शाहीर साबळे असतील, विठ्ठल उमप असतील, बालकराम वर्णीकर असतील, त्याच्यानंतर अगदी अण्णाभाऊ साठे बिठेंपासून तात्यांचे अतिशय दृढ संबंध होते. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय मोठं योगदान तात्यांचं होतं आणि एक संपन्न समृद्ध आयुष्य तात्या जगले. त्यांची अशी आसक्ती किंवा इच्छा वगैरे प्रकार कधीही राहिला नाही. अतिव समाधानानं तात्या जगले. तात्यांच्या आयुष्याचा एक पैलू सांगायचा तर डॉक्टर गिरीश गुणेंचा उल्लेख मला करावा लागेल. जवळपास 30-32 वर्ष
अगदी मुलाच्या प्रेमानं त्यांनी तात्यांच्या आरोग्याची काळजी घेतली आणि तात्यांना शेवटपर्यंत ऍक्टिव्ह ठेवण्यात, फिट ठेवण्यात त्यांनी मदत केली. माणसांचा प्रचंड संग्रह, पनवेल शहरातली वकील मंडळी असतील, डॉक्टर्स असतील, आर्किटेक्ट, इंजिनियर्स असतील, व्यापारी असतील, ह्या साऱ्यांचीच तात्यांची अतिशय चांगली गट्टी होती. काही मंडळींचं शेतकरी कामगार पक्षाबरोबर सख्य नसायचं, पण तात्यांच्या बरोबर मात्र त्यांचं अतीव सख्य होतं आणि त्याचा फायदा शेतकरी कामगार पक्षाला राजकीय याच्यात देखील व्हायचा. अशी परिस्थिती राहिली. अतिशय थोरा मोठ्यांच्या बरोबर काम करण्याची संधी तात्यांना मिळाली, ज्याच्यामध्ये एन डी पाटील साहेब असतील, गणपतराव देशमुख असतील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, मोहन पाटील असतील, भाई उद्धवराव पाटील असतील, दाजीबा देसाई असतील, भाऊसाहेब राऊत असतील, मोहन पाटील असतील, कृष्णराव धुळप असतील, वाड्याचे आमचे भाई पाटील असतील, अशी किशनराव देशमुख असतील, कंधारचे आमचे ज्येष्ठ नेते दोंडगे साहेब असतील, या सगळ्यांच्या सोबतीनं काम केलं. पक्षाच्या भूमिकेवर आयुष्यभर ठाम राहून काम केलं. कुठंही पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी ढळू दिली नाही. कुठंही व्यक्तिगत लाभासाठी राजकीय सत्तेचा किंवा आमदारकी असेल, इतर पदांचा लाभ घेतला नाही. आणि हे सारं व्रतस्थपणानं जतन करत तात्यांनी एक समृद्ध असं आयुष्य व्यतीत केलं. या व्यक्तिमत्वाचं भविष्याच्या कालखंडासाठी जतन करावं, पुढच्या पिढ्यांना त्यांची माहिती व्हावी, या दृष्टीनं या स्मारकाची निर्मिती आम्ही मंडळींनी केलेली आहे. त्याच्यामध्ये अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे. विशेषतः या विद्यालयाची माझी विद्यार्थी संघटना असेल, स्थानिक स्कूल कमिटी असेल, नावडे ग्रामस्थ असतील, माझे पक्षातील सहकारी असतील, या साऱ्यांनीच मोठं सहकार्य देऊन हे स्मारक या ठिकाणी साकारलेला आहे. आणि त्याचा उद्घाटनाचा सोहळा जो 8 जुलै रोजी 11 वाजता आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते होतोय, त्याला आपल्या माध्यमातून प्रसिद्धीचं सहकार्य मिळावं यासाठी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. आपण निश्चितपणानं आमच्या प्रत्येक उपक्रमाला सातत्यानं पाठबळ देत आलेला आहात, सहकार्य देत आलेला आहात. राजकीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन आपल्यापैकी प्रत्येकानं याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे. या उपक्रमाला देखील आपण सारे जण मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन सहकार्य कराल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. सहकारी आणि आता तुमच्या वयात मधले सहकारी ज्यांची तुम्ही नावं पण घेतली, रामशेठ ठाकूर, त्यांना या कामात कार्यक्रमाचं नियोजन देणार आहात? ह्या बाबतीत थोडस वेगळा विचार आम्ही करणार आहोत. कारण काही बाबतीत तात्या अतिशय फर्म असायचे. ज्यावेळेस रामशेठ ठाकूर वगैरे मंडळी पक्ष सोडून गेले, त्यावेळेस आमचे नेते विवेक पाटील साहेब असतील, जे म्हात्रे असतील, त्या काळचे हे अश्रू ढाळत होते, पण तात्या एका भूमिकेवर ठाम होते. तात्यांची पहिलं प्राधान्य पक्षाच्या निष्ठेला होतं. त्याच्यामुळे जे तात्यांना आयुष्यामध्ये आवडलं नाही त्या गोष्टीकडे मी फारसा वळेन असं मला वाटत नाही. सर, तात्यांचं सार्वजनिक जगातलं समाजासाठी जे समर्थन होतं, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीने त्यांनी योगदान दिलेलं आहे, त्यांचा पुतळा असेल, त्यांचं कार्य असेल, नक्कीच समाजाला प्रेरणा देणार आहे. परंतु त्याच्यानंतर त्यांचा हा सगळा जो कार्याचा रथ आहे, हा पुढे नेण्याचं भाग्य आपणास लाभलेला आहे. त्यानंतरचा जो शैक्षणिक आणि सामाजिक प्रवास आहे, जो तुम्ही चालवताय, डीएसपी कॉलेज असेल, डीएसपी शाळा असेल, याबद्दल आपण काय भावना व्यक्त कराल? निश्चितपणानं मी अतिशय भाग्यवान माणूस आहे. जसं तात्यांना घरातून हे बाळकडू मिळालेलं होतं, तद्वत मला देखील ते घरातूनच मिळालं. तात्यांसारखा दीपस्तंभासारखा आदर्श समोर असल्यामुळे काही गोष्टी आपसुकच उतरत गेल्या. जे पॉप्युलेशन आपण म्हणतो, घरातूनच ते मिळत गेलं आणि त्याच भूमिकेवर काम करायचा प्रयत्न मी करतोय. माझे सहकारी सारे जे आहेत, आज कठीण परिस्थिती आली तरी कोणी ढळत नाहीत. काही 1-2 अपवाद असतात, पण बाकी मंडळी विचाराशी, शेवटी तुमची वैचारिक बैठक जर ठाम असली तर तुम्हाला थोडंफार जरी विपरीत परिस्थिती आली तरी तुम्ही विचलित होत नाहीत
किंवा कुठला वेगळा विचार तुमच्या मनामध्ये शिवत नाही. तात्यांकडे बघत, तात्यांच्या सोबती त्यांचं सारथ्य करत मी अगदी ज्युनियर कॉलेज पासून आलो आणि त्याच्यातून मला खूप मोठा अनुभव मिळाला. तात्यांचं वैशिष्ट्य असं आहे, आपल्यासोबत आज काशीनाथ पाटील बसलेले आहेत. तात्यांचे सहकारी म्हणून तुकाराम रामा पाटील हे कार्यरत होते, पण काशीनाथ पाटील पण तितक्याच मोकळ्यापणानं तात्यांचे सहकारी म्हणून काम करून झाले. प्रकाश म्हात्रे, डॉक्टर दत्ता पाटील या ठिकाणी आहेत. नागोशेठ हे तात्यांचे ज्येष्ठ सहकारी होते त्या काळचे वयानं. त्यांच्या बरोबर तात्यांनी काम केलं. दत्ता पाटलांनी तात्यांच्या सोबत काम केलं. पंढरीनाथ मामांनी त्या ठिकाणी तात्यांसोबत काम केलं आणि प्रकाश म्हात्रेंनी तात्यांसोबत काम केलं. आमचे ओळपेठचे तुकाराम पाटील तात्यांचे सहकारी होते, त्यांनी तात्यांसोबत काम केलं. अनंत पाटलांनी तेवढ्याच तल्लीनतेनं तात्यांसोबत काम केलं. म्हणजे पिढीच्या किंवा वयाच्या सीमा वगैरे तात्यांना या बाबतीत आडव्या आल्या नाहीत. अतिशय प्रेमळपणानं, मोकळेपणानं तात्या प्रत्येक वयोगटातल्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करत राहिले आणि जी शिकवण मिळाली त्या शिकवणीवर वाटचाल करायचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी करतोय. बरे वाईट दिवस राजकारणात, सामाजिक परिस्थितीत येत असतात, जात असतात. वाईटच आहे. सूर्य उगवला तो मावळणारच आहे, मावळलेला सूर्य उगवणारच आहे. त्याच्यामुळे त्याचा फारसा विचार न करता निष्ठेनं आणि तत्वानं वागायचा प्रयत्न आम्ही करतोय. तात्यांच्या उभ्या हयातीत कुणी तात्यांवर आरोप करू शकलं नाही, बोट ठेवू शकलं नाही. तेच पथ्य पाळायचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी आम्ही करतोय. निश्चितपणानं मोठी शिदोरी आमच्या पाठीशी असल्यामुळं त्या वाटेवर चालायला काटेकुटे तर असतीलच, पण अवघड काही होत नाही. आपण आपलं काम करत राहायचं ही धारणा आम्ही त्या बाबतीत ठेवतो. तात्यांचं योगदान आणि शरद पवार साहेबांची येड दोन्ही गोष्टी बघूया, त्या दृष्टीने काय वेगळं पण आपल्याला म्हणजे शरद पवार साहेबांची आणि किती महत्वाचं या गोष्टी? शरद पवार साहेब हे तात्यांच्या राजकीय सामाजिक आयुष्यामध्ये सातत्यानं सोबत राहिलेले आहे. 78ला पुलोदचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस तात्या त्यांचे पुलोद मधले सहकारी विधानसभा सदस्य होते. तदनंतरही तात्यांचा आणि त्यांचा अतिशय जवळचे संबंध राहिलेले आहेत. ते संबंध त्यांनी आज तात्यांच्या जाण्यानंतर त्यांनी ज्यावेळेस ते 15 साली या ठिकाणी आले होते सुवर्ण महोत्सवाला या विद्यालयाच्या, त्यावेळेस आम्ही मंडळींनी जे काही काम शाळा हायस्कूलच्या उभारणीच्या दृष्टीनं केलं, माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्याची दखल घेत त्यांनी 8 मेला ते आले होते. 9 मेला रयत शिक्षण संस्थेचा कर्मवीर अण्णांच्या पुण्यतिथीचा सोहळा असतो. त्या ठिकाणी संपूर्ण रयत शिक्षण संस्था या सोहळ्यासाठी उपस्थित असते. त्या ठिकाणी त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये उल्लेख केला की काल संध्याकाळी मी नावड्याला दत्तूशेठ पाटील यांच्या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवासाठी आलो होतो. त्या ठिकाणी बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, त्याचा उल्लेख त्यांनी केला. बाळाराम कुठेतरी खाली मला दिसतोय हे देखील ते आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला रयतमध्ये रायगड विभागाचा चेअरमन म्हणून प्रस्थापितांचा विरोध असतानाही नेमलं. आज तगाईत त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला त्यांनी दिली. त्याच्यामुळे तात्यांचं आणि त्यांचं जे सख्य होतं त्याला एक धागा हाही आहे. 84 आंदोलनाला शासन दडपशाही करत असताना विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवारांनी त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये अतिशय मोठं सहकार्य केलं आणि त्यावेळेस जी साथ जुळली. 94ला त्यांना संधी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची 12.5% निर्णय प्रत्यक्षात अवतरला. मग ही साथ राजकारणामध्ये, त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यावेळेस ND पाटील साहेब, गणपतराव देशमुख, शरद पवार साहेब ही मंडळी कार्यरत होती. पवार साहेब अध्यक्ष असताना तात्या उपाध्यक्ष म्हणून आमरण त्या ठिकाणी राहिलेले होते. 10 वर्ष शेवटचे राहिले. त्यापूर्वी मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. या पद्धतीनं राजकारणामध्ये
रयत शिक्षण संस्थेमध्ये तात्यांची आणि त्यांची सोबत राहिलेली आहे. तात्यांचा 70वा वाढदिवस आपण साजरा केला. त्या वाढदिवसाला शरद पवार साहेब प्रमुख पाहुणे म्हणून आले होते आणि त्यांच्याच हस्ते तात्यांना जी थैली दिली गेली मानपत्राची, ती थैली तात्यांनी विवेक पाटील साहेब यांना सुपूर्द करून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली गेली. म्हणजे आमच्या प्रत्येक वाटचालीतल्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यामध्ये शरद पवार साहेब हे एकत्र राहिलेले आहेत, आमच्या वर आशीर्वादाचा हात ठेवून राहिलेले आहेत. त्यांना या कार्यक्रमासाठी मी आमंत्रण करायला गेल्यानंतर त्यांनी तातडीनं, आम्ही मंडळी सारेच होतो, काशीनाथ पाटील, नारायण चेटकर, प्रकाश म्हात्रे वगैरे, त्यांनी तातडीनं त्याला होकार दिला. 4 दिवसापूर्वी मी त्यांना पत्रिका देऊन आलो, त्याही वेळी त्यांनी सांगितलं मी येतोय. म्हणजे ऋणानुबंध आमचे झाले ते आज 2 पिढ्यामध्ये चालत राहिलेले आहेत. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांना बोलावण्याचा योग आम्ही साधला, त्या औचित्य आम्ही साधलं. कार्यक्रम कसा भव्य झाला म्हणजे यासाठी काय तयारी करायची? कार्यक्रम सातत्यानं आपले होत असतात आणि हा कार्यक्रम तात्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड माणसांची आसक्ती होती, व्यसन होतं म्हटलं तरी चालेल माणसांचं. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाला आम्ही प्रयत्न करतोय की मर्यादित जागा आमच्या जवळ आहे त्या पद्धतीनं आमंत्रण करावं, पण हा कार्यक्रम अतिशय भरगच्च आणि व्यवस्थितरित्या पार पडेल हा विश्वास. माझे सारे सहकारी त्यासाठी झटतायत. आपण बघतोय भर पावसामध्ये या ठिकाणी काही गोष्टी साकारतायत. अगदी आजपर्यंत देखील काही मेंटेनन्सची कामं, काही गोष्टी पत्रकार बसल्यानंतरही या ठिकाणी हॉलमधल्या लाईट्स बदलण्याचं काम तुमच्या समक्ष चाललंय. त्याच्यामुळं कार्यक्रम होईपर्यंत या गोष्टी चालतील, पण कार्यक्रम शरद पवार साहेबांच्या साथीनं आम्ही जे जे कार्यक्रम केले ते सारेच एक माइलस्टोन म्हणून झाले. आपण विके हायस्कूलचा जो कार्यक्रम झाला त्याची आठवण निश्चितपणानं आपल्यापैकी बऱ्याच जणांना असेल. अतिशय सुंदर असा तो सोहळा झाला होता. तात्यांचं काम फक्त रयत एके रयत नव्हतं, कोकण एज्युकेशन सोसायटीमध्ये तात्यांनी अतिशय मोठं काम केलं आणि आज दुरावस्थेतून कोकण एज्युकेशन सोसायटीचे जे विके हायस्कूल संकुल आहे ते अतिशय भव्य आणि दिव्य असं आहे. प्रत्येक पनवेलकराला त्या संकुलाचा अभिमान आहे. त्या ठिकाणी देखील तात्या दत्ता पाटील साहेबांच्या साथीनं कार्यरत होते. एक कामाची आसक्ती तात्यांना होती, वेळ होतं आणि त्याच्यातून ही कामं चांगली व्हावी. अगदी जीर्णावस्थेतून आज पनवेलचं संकुल बघितलं तर एखाद्या म्हणजे वारेमाप पैसे घालणाऱ्या खाजगी संस्थांचे जसे कॅम्पस असतात त्यालाही लाजवील असं ते संकुल आहे आणि ते सामाजिक बांधिलकी जपत कोणत्याही प्रकारच्या वधार फी न घेता अगदी अल्प फी मध्ये बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आम्ही उभारलेलं आहे. तेही काम अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं. तो शताब्दीचा सोहळा विके हायस्कूलच्या पवार साहेबांच्या साक्षीनं आम्ही साकारला. मनोहर जोशी सर त्या कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी म्हणून अध्यक्ष होते. एक ऋणानुबंध पवार साहेबांच्या आणि आमच्या आहेत, आम्ही ते जतन करण्याचा प्रयत्न करतो. सर, शेतकरी कामगार पक्षाचे सर्वोच्च कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील, दत्तूशेठ माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचं उड्डाणपुराला नाव असेल किंवा बसवाला नाव असेल, ते देत असतील तर सातत्याने विरोधकांचा विरोध होता. याकडे कसं? विरोध वगैरे नाही, काही त्यांची कामाची पद्धती चुकली असेल, पण माझा व्यक्तिगतरित्या ह्या गोष्टींना विरोध आहे. कुठलीही गोष्ट जी करायची ती अधिकृतरित्या साऱ्या गोष्टी पार पाडूनच करावी असं माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं असतं. मी त्यांना स्वतः सांगितलं होतं तुम्ही हे काम करायचा प्रयत्न करू नका, तुमचे मतभेद होतील, हे होतील, त्याच्यापेक्षा उद्या सनदशीर मार्गाने जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव असेल किंवा अन्य गोष्टी करूनच ते केलं जावं अशी माझी स्वतःची व्यक्तिगत धारणा आहे. त्याच्यामुळं कशालाही असं नाव बिव देण्याच्या भानगडीत मी आजपर्यंत पडलेलो. इलिगल नाव देऊ नका.